भोलेनाथ सरवलीपाडा संघ आपण पाहतोय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं श्री वेताळ कोपर संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जे भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या फलंदाजांना आमंत्रित केलंय की तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा। गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। गोलंदाज अरविंद फ्रंट लाईन गोलंदाज आणि फलंदाज रवी भोईर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय। मागच्या मॅच मधील हिरो आता मात्र कशा रीतीने कामगिरी करतोय महत्त्वपूर्ण मॅच मध्ये हे मात्र पाहणं बंधनकारक असेल। त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज साईनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा शॉर्ट रनअप पहिला चेंडू यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न एक धाव जोडली जाईल। श्री गणेशा होईल जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचा एक या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय। आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाची धावसंख्या निश्चितच या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर रोमांचकता आहे। दोन्ही संघांची लढत ही अगदीच महत्त्वपूर्ण असणार आहे। यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला निघून चाललाय चेंडू एका धावे करता कव्हरच्या क्षेत्रामध्ये एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय। फलकावरती आपण पाहतोय 2 या अंकावरती सावध सुरुवात स्वीकारलाय सावध पवित्रा स्वीकारलाय दोन्ही फलंदाजांनी कारण की माहिती आहे येणारी षटकं अजून बाकी आहेत येणारे चेंडू अजून शिल्लक आहेत आणि तिथून मात्र आपल्याला एक चांगल्या रीतीने आक्रमणाचं धोरण हे अवलंबणं बंधनकारक आहे। यावेळेस मात्र चेंडूची फेकी केली आहे धावचीची संधी आणि इथून मात्र मागील मॅचचा हिरो आता मात्र बाद होईल। फलंदाज रवी भोईर बॅक टू द डगआउट विकेटचं पतन। अगदी जर आपण पाहिलं तर स्वतःवरती फलंदाज निश्चितच निराश असेल आणि या फलंदाज साईनाथ यांना वाटलं होतं की निश्चितच 2 धावा पूर्ण होणं हे अत्यावश्यक आहे बंधनकारक आहे पण त्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजाने बॅटमध्ये क्रीज सुरक्षितरित्या पोहोचून त्यानंतर दुसरी धाव घेण्याकरता जी चपळाई महत्त्वाची होती ती मात्र पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणास्तव चेंडूची वेगाने फेकी केली गेली आणि धावा जोडल्या गेल्या ती फक्त 1 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहतोय। नवीन फलंदाज बॅटिंग स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत आपण विचार केला 3 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय। गोलंदाज तयार यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इट्स अ व्हाईट बॉल। अवंत धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय। फलकावरती 4 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। इथून मात्र जर आपण पाहिलं गती परिवर्तन व्हेरिएशन पद्धतीने हाताळणी केली जाते आपण पाहतोय। सरवलीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे अतिरिक्त प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं विना विलंब। यावेळेस मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते विविधता महत्त्वाची आहे आणि त्याच रीतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज अरविंद यांच्या माध्यमातून एक वाईट चेंडू हाताळल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे निर्धाव चेंडूची हाताळणी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आहे 4 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय। गोलंदाज तयार यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं गेलंय आणि अगदीच चेंडू जर आपण पाहिला तर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आपण पाहतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीनं 5 या अंकावरती आपण पाहतोय।
यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू निघून चाललाय, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धोका आहे, धोका पत्करलाय आणि अगदीच फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय आणि एकंदर 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचे. नवीन फलंदाज प्रभाकर यांना आपण पाहू शकता. फलंदाज रतन बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारली जाते. फलंदाज आपण पाहतोय ती फलंदाज प्रभाकर यांच्या माध्यमातून. खेळपट्टीवरती अजूनही फलंदाज साईनाथ स्तब्ध आहे आणि अगदीच पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाज अरविंद याचा तर निश्चितच एकूण 8 चेंडूंची त्यांनी हाताळणी केली, म्हणजे 2 अतिरिक्त चेंडूची हाताळणी त्याच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज अनिल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सामोरा जाईल, फलंदाज साईनाथ याला आपण पाहू शकता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अनिल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर मागील सामनावीराचा पुरस्कार अनिल याने पटकावला होता. तर या सामन्यामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की समोर एक बलाढ्य संघ आहे आणि या बलाढ्य संघाविरुद्ध लढत देताना जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ दाखवण्याकरता 11 खेळाडूंची एक विचारसरणी आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूचं 100% देणं हे सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. 6 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. फॉलोअप विकेटचा जर आपण विचार केला 3 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला आणि दुसरा फलंदाज जर आपण पाहिलं तर 6 या धावसंख्येवरती बाद होताना आपण पाहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अनिल राईट आर्मवरती विकेटचा मारा. शॉर्ट रनअपने इथून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक रोहित म्हात्रे यांची कामगिरी मात्र सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र 2 फलंदाज विचार विनिमय करतायत की येणाऱ्या चेंडूमध्ये अगदीच निर्धाव चेंडूची हाताळणी होते, पण मात्र एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी क्रिकेटच्या जीवनवाहिनीचा वापर निश्चितच या 2 फलंदाजांच्या माध्यमातून निश्चितच केला जाईल. गोलंदाज अनिल यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, छेडखानी, निघून चाललाय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंच वळतायत आणि आम्हाला सूचित करतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल यावेळेस मात्र यष्टांमध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. लेग बाईचा इशारा येईल. पंचांच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत. त्या एकंदर आपण पाहतोय फलकावरती 8 धावा. धावांकरिता आता मात्र संघर्ष करावा लागतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या फलंदाजांना. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर एक धाव आता मात्र मोलाची राहिलेली आहे, कारण की अजूनही एक चौकार किंवा एक षटकार हा पाहायला मिळालेला नाहीये. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. गोलंदाजी करताना तुमचे खांदे जरूर मजबूत असावे. त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अचूक लाईन अँड लेंथ. या गोष्टी हॅलो या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. 2 फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहेत.
हॅलो 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 तर एक धाव नाहीये, पंचांनी सूचित केलेलं आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे, यापूर्वीच कळवलं होतं, पण पुन्हा एकदा आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. एकूण एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 10 धावा आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कोणत्याही प्रकारचा दबाव आपण पंचांवरती हाताळायचा नाहीये. एक धाव आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाच्या अखेर नंतर एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण की जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, म्हणजे विचार केला तर दुहेरी आकडा इथून मात्र ओलांडता आलेला नाहीये जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या फलंदाजांना. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. मनाचा मोठेपणा किती महत्वाचा असतो, इथूनच ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदीच पंचांच्या निर्णयाचा योग्य तो सन्मान म्हणजे क्रिकेट, आणि अगदीच क्रिकेटचा सन्मान करता करता निश्चितच खेळाडू निश्चित मोठा होत असतो, याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज राजेश याची वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. फटका तर चांगला आहे, पण अंतर गाठता आलेलं नाहीये, आणि इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेला आहे मिस्टर सँडी याच्या माध्यमातून. कोपर संघाच्या पाठीचा कणा म्हणून या खेळाडूला का संबोधलं गेलंय त्याचंच एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार त्याने या झेलला निश्चितच हे पाहिलं जाईल, यात मात्र शंका नाहीये. नवीन फलंदाज दिलीप पाटील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एका खेळाडूची जरी चूक होत असेल तरी त्याला दुसऱ्या खेळाडूने सावरणं हे किती महत्वाचं आहे, त्याचंच एक उत्तम उदाहरण या चेंडूवरती पाहायला मिळालं. आणि अगदीच संदीप पाटील मिस्टर सँडी दक्ष पद्धतीने आपली कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल वीर तानाजी दापोडे या संघाशी. आणि अगदीच दापोडेचं मैदान जर आपण पाहिलं तर बिझी आहे. अंडर 24 चे सामने सुद्धा सुरू आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात निघून गेलाय. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. धावांकरिता संघर्ष आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक जोरदार प्रहार निघून जाईल चेंडू सीमा पार. असरदार, बहारदार, धमाकेदार षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटकाराच्या मदतीनं 18 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. खूपच उशिराने हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज नितीन याच्या बॅटमधनं आणि ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निश्चितच चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झालेला नाहीये. संपर्क झाला असता तर मात्र निश्चितच षटकार पाहायला मिळाला असता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा प्रहार निघून चाललाय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि अगदीच जमेची बाजू जर आपण पाहिली श्वेताळ कोपर संघाच्या माध्यमातून गोलंदाज राजेश याने सुरेख गोलंदाजी हाताळली. अवांतर चेंडूची हाताळणी केलेली नाहीये. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल निघून जाईल चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 3 षटकाच्या अखेर नंतर आपण पाहतोय 20 या अंकावरती धावफलक आहे. पहिल्या 2 गोलंदाजांचा जर आपण विचार केला अरविंद आणि अनिल या दोन्ही गोलंदाजांनी 8 चेंडूची एकंदर हाताळणी केली आणि गोलंदाज राजेश यांचा जर आपण विचार केला तिसरं षटक हाताळताना एकंदर 6 चेंडूची हाताळणी केली. धावसंख्या फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि अगदीच तिसरे पंच निश्चितच मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जिथे नजर जाईल तिथे मात्र आपण पाहतोय निसर्ग रम्य हे मैदान आणि ठिकाण आपल्याला पाहायला मिळत आहे. दुतर्फा झाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोरच जर आपण नजर टाकली तर निश्चितच एकच गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे समृद्धी हायवे आपण पाहतोय. फलंदाज दिलीप पाटील यांच्यावरती आता मात्र दारोमदार असेल धावा जमवण्याची, कारण की गोलंदाज मनोहर याला बॉलिंग ट्रॅकवरती जरूर आणलं गेलंय. पण या 6 चेंडूंमध्ये किमान 10 ते 15 धावा जमवणं हे मात्र बंधनकारक असेल जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघासमोर. कारण की एक समाधानकारक स्थितीमध्ये जर तुम्हाला वाटचाल करायची आहे तर निश्चितच 10 ते 15 धावा जमवणं हे निश्चितच बंधनकारक असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार तर झालाय, निघून चाललाय चेंडू. संदीप पाटील यांच्याकडून चूक होते आणि नशिबाची साथ, नशिबाचा चौकार जोडला गेलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 24 या अंकावरती, 24 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगली धावसंख्या आता मात्र उभारण्यामध्ये यश मिळालंय. हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस आहे तो फलंदाज दिलीप पाटील यांचा आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती मनोहर, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. षटकार, 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती षटकाराच्या मदतीनं 30 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर मातीची खेळपट्टी आणि दमण दौऱ्याचा अनुभव सुकर व्हावा याकरता स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सरपंच उपसरपंच चषक 2025. धावसंख्या 30 या अंकावरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
70-70चे चेंडूंचा वापर संपूर्ण सीझनमध्ये केला जाईल आणि नेहमीच एक स्लोगन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे लगा तो सिक्स आणि फलंदाज दिलीप पाटील याच्या बॅटमधनं आपण पाहतोय षटकार. पुन्हा एकदा लगा तो सिक्स आणि षटकार. योग्य ती उंची योग्य ते अंतर गाठलं जातंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या अंकावरती आणि फलंदाज दिलीप पाटील षटकाराच्या हॅट्रिक वरती आहे. षटकाराची हॅट्रिक लगावली तर नाना गोंधळी यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट देण्यात येईल. गोलंदाजाने मात्र विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र विकेट हॅट्रिक करता गोलंदाजाला आपण पाहतोय एक सुरेख असा टी शर्ट देण्यात येईल. उद्योगपती कासने नाना गोंधळी यांच्या वतीने एक सुंदर अशी ही मेजवानी आपल्याला जी खेळाडूंकरता त्यांनी आणलेली आहे 2024 आणि 25च्या या सत्रा करता. नवीन वर्षातील जर आपण पाहिला तर आजचा हा 4था दिवस आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. फलंदाज दिलीप पाटील यांनी आतापर्यंत धावांची लयलूट केलेली आहे ती म्हणजे एकंदर 16 धावांची. या 3 चेंडूंमध्ये 16 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा निघून चालला चेंडू आणि अगदीच दर्जेदार क्षेत्ररक्षण करत जर आपण पाहिलं तर एकंदर धावा जोडल्या गेल्यात त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 38 या अंकावरती. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर दिलीप पाटील यांच्या बॅटमधनं 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 18 धावा या 4 चेंडूवरती जमवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. हवाई यात्रा हवाई सफर करत षटकाराकरिता 6 धावा. इट्स अ ग्रेट शॉट. षटकाराच्या मदतीनं 44 या अंकावरती 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि या इनिंगचा अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. या चेंडूवरती आपल्याला लक्षात येईल की किती धावसंख्येचं आव्हान असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 50 धावा इथून मात्र पूर्ण होतील जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाच्या आणि जिंकण्याकरता 51 धावांचं आव्हान असेल श्री वेताळ कोपर या संघासमोर. एकंदर मनोहर यांनी 30 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल ते सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेतलं.
हॅलो. तर आयोजकांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये आपण व्यवस्था करायची आहे. आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. तर एकंदर समांतर स्थितीचा जर आपण विचार केला तर 3 षटकामध्ये फक्त 20च धावा होत्या आणि त्यानंतर मात्र एक नाट्यमय घटना घडली आणि अगदीच गोलंदाज मनोहर यांचा चांगलाच समाचार घेतला गेला आणि एकंदर 30 धावा जोडण्यामध्ये यश मिळालं आणि 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय या श्री वेताळ कोपर या संघासमोर. दरम्यान सरपंच उपसरपंच चषक 2025 आपण पाहतोय आणि या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. भिवंडी 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय उपाध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय प्रमोददादा भोईर फ्रॉम वळ यांच्या वतीने या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद आणि आपलं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय प्रमोददादा भोईर. तर वळूया आपण दुसऱ्या इनिंगकडे आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय, या 51 धावा पूर्ण होतील की नाही होतील, काय नाट्यमोड घटना घडतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय या सरपंच उपसरपंच चषक 2025 ओम साई 40+ पिसे अर्थातच पिसेकरांचं हे आयोजन. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे या ठिकाणी आपण या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे विद्यमान सरपंच, सौभाग्यवती सपना महेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. नक्कीच आज देखील भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जणू काही आपल्या टीमला सांगितलं असेल की तुम्ही 2 मॅच जिंका, मी पोचतोच. नक्कीच 2 मॅचेस तर जिंकलात त्यांनी, परंतु या मॅचच्या माध्यमातून कोणता संघ त्यांच्या टीम समोर असेल हे आपल्याला समजेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, मॅचला आपण सुरुवात करूया. .51 51 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया आपण कशा प्रकारे केला जाईल.
अनिल म्हात्रे विथ रोहित म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक पहिला गोलंदाज त्या ठिकाणी रवी भोईरला आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. 50 धावा पहिल्या 4 षटकामध्ये आपण पाहिल्या. खास करून शेवटचा अंतिम षटक मनोहर या गोलंदाजाच्या माध्यमातून तब्बल 20 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र त्याआधी 3 गोलंदाजांनी काय अफलातून गोलंदाजी केली होती. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला. दिशा तपासावी लागेल. यास वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय. 51 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच अनिल म्हात्रेला एक चांगला रोल प्ले करावा लागेल, कारण अनिलकडे भरपूर मोठी क्षमता आहे. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असतोय. खास करून मागच्या मॅचमध्ये देखील टीम भिनार समोर होती. नक्कीच त्या मॅचमध्ये देखील पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. तर ती इनिंग पुन्हा एकदा या ठिकाणी देखील पेश करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 2 धावा धावफलकावर. ज्या दोन्ही धावा ज्या आहेत त्या वाईटच्या स्वरूपात आल्यात. एक धावांचे लक्ष आणि त्या धावांचा बाटला कोपर टीमच्या बाजूने केला जात आहे. रवी भोईर पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. मी आधीच म्हटलं होतं की अनिल म्हात्रेकडे भरपूर मोठी क्षमता आहे. नक्कीच आपली क्षमता त्या ठिकाणी सिद्ध करत असताना ठोकलाय हा त्याने त्याच्या बॅटमधून पहिला षटकार. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय त्या ठिकाणी अनिलने. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 ने धावफलक पुढे सरकला. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 51 धावा जरूर उभ्या केल्या त्या ठिकाणी टीम सरवली पाडा. मात्र हेही विसरून चालणार नाहीये की श्री वेताल कोपर टीमकडे फलंदाजी भरपूर चांगली आहे आणि सोबतच चालू हंगामाचा विचार केला तर चांगला फॉर्म त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रवी भोईर सज्ज झालाय. थोडं स्पीडली गेला. थोडं स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. या बलेचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अजून एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. अनिल म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. 2 मोठे फटके. नक्कीच अनिल म्हात्रे त्या ठिकाणावरनं खेळतोय. चांगली फलंदाजी. रवी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक रतन झेल पासून दूर राहिलाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकले. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रवी भोईरच्या माध्यमातून हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र अनिल मात्र नक्की चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. चांगली सुरुवात आतापर्यंत. या वेळेस समोरच्या दिशेने हा फटका देखील भरपूर चांगला आहे. अगदी सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंगनच्या मधून सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय दमदार फलंदाजी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 51 धावांचे लक्ष. ते लक्ष मात्र लक्षात घेऊन फलंदाजी करतोय अनिल म्हात्रे. वीर तानाजी दापोडे
संघासमोर कोणता संघ असेल आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. काल मात्र शेलूमाता वल संघाने पूर्ण दिवस गाजवला होता. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. फलंदाज बाद अनिल म्हात्रे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 18 धावा. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया संदीप कशा प्रकारे फलंदाजी करेल. इन 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण संदीपला पाहतोय. तर रोहित म्हात्रे देखील विकेटवर आहे. आणि येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर राजेश, शेखर, विनायक चांगले फलंदाज टीम कोपरकडे आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर साई. पाहूया साईनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण पहिल्या षटकामध्ये तर टीम कोपरसाठी 18 धावा आल्यात. अर्थातच सुरुवात भरपूर चांगली झाली आहे या ठिकाणी. 51 धावांचे लक्ष आणि त्या धावांचं लक्ष नक्कीच लक्षात घेऊन फलंदाजी झाली आहे. आवश्यक धावगती आहे त्याहून अधिक धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. एकंदरीत अनिल म्हात्रेने सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली आहे, परंतु हे सातत्य पुढे देखील दाखवावं लागेल. षटक क्रमांक 2 साई बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. रतन त्या ठिकाणी आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. रोहित म्हात्रे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल होतोय. पाहूया विनायक कशा प्रकारे फलंदाजी करेल. साईनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर नवीन फलंदाज विनायकला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. नक्कीच विनायक मध्ये देखील भरपूर मोठी क्षमता आहे. अबिलिटी अगदी मजबूत आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी, कारण 51 धावांचे लक्ष ते कंप्लीट करण्यासाठी नक्कीच या प्रकारची फलंदाजी आवश्यक आहे. या वेळेस देखील बॉलला ऑन साइडला उडवलाय. रतन झेल खाली. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं जज केलं. चांगली नजर बॉलवर होती, मात्र अगदी लास्ट मोमेंटला बॉल हातातून सुटलाय. कॅच ड्रॉप झाली आणि ती देखील कोणाची तर विनायकची. हे कदाचित जय बोलण्यात सरवलीपाडा टीमला महाग पडेल, कारण विनायक भरपूर मोठा फलंदाज आहे आणि त्याची झेल सोडणं कदाचित तुमच्या टीमला महाग पडेल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल साई पुन्हा एकदा या भले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी जोरात बॅट फिरवली जरूर होती परंतु संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. साईनाथ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॉल टॅप केलाय. लॉंगाव पूर्ण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर संदीपला विचारला जाईल. कॉलिंग चुकीची आणि त्या दरम्यान विनायकची मोठी विकेट. फलंदाज विनायकला मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट टीम सरवली पाडासाठी. 31-31 या धावसंख्येवर मात्र तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. विनायक बाद झालाय. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजेश देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे परंतु नक्कीच विनायकची अगदी मोफतची विकेट दिली आहे असंच म्हणावं लागेल. कारण ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाली. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31-31 धावा धावफलकावर आहेत मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. पाहूया षटक क्रमांक 3 कोणता गोलंदाज येतोय. यस प्रभाकर त्या ठिकाणी सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी प्रभाकर बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण हे षटक जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. परंतु रनआउटची विकेट आणि त्या विकेटपासून कुठेतरी आत्मविश्वास जय भोलेनाथ सरवली पाडाचा नक्कीच वाढला असेल यात काही शंका नाही आहे. परंतु या ठिकाणावरनं संदीप आणि राजेश हे 2 खेळाडू देखील खूप महत्त्वाचे आहेत. दोघांना देखील जबाबदारीने खेळावं लागेल कारण येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर 20 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. जय भोलेनाथ सरवली पाडा टीमचे कॅप्टन. चला थोडं स्पीडअप करा. आज शरद दादा भोईर नक्कीच उपस्थित नाही आहेत टीममध्ये. बारा चेंडू 20 धावा. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी प्रभाकर गोलंदाज. समोर संदीपला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल यष्टी रक्षक बीट झालाय त्या ठिकाणी. यस वाईड बॉल. वन प्लस वन 2 धावा आल्या त्या बॉलवर. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज राजेशच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 39 धावा धावफलक. हॅलो
बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय. आता मात्र या दोन षटकारांच्या मदतीने सामन्या हॅलो 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 सिंगल कंप्लीट. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रभाकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बले हॅलो हॅलो हॅलो. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक आणि श्री वेताळ कोपर संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे. येऊन गेल. संदेश वकारे मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा सामनावीर आहे अनिल. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्याकरता यावं. विनंती असेल आपण मंचावरती यावं. रामदासजी म्हात्रे यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. बिग फाईट बिग मॅच. एका बाजूला आहे श्री वेताळ कोपर आणि एका बाजूला आहे वीर तानाजी दापोडे.